हल्लीच काही दिवसांपूर्वी मला मुंबई ते गोवा असा विमानाने प्रवास करण्याचा योग आला. म्हणून मग मी ठाण्याहून आगरकर चौक अशी बस पकडली आणि अंधेरी ईस्टला उतरलो. तिकडून रिक्षा पकडून मग मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल 1 ला पोहोचलो. एअरपोर्टवर पोहोचल्यावरती सर्वात आधी मेन गेट वरती तुमचं तिकीटवरचं नाव आणि तुमचं आयडी प्रूफ चेक केलं जातं. आत आल्यावरती मग तुम्हाला तुमची फ्लाईट ज्या गेटकडे लागणार आहे तिकडे जायचं असतं. तुमच्या गेटच्या जवळपास पोहोचल्यावरती पुन्हा एकदा तुमचं सिक्युरिटी चेक केलं जातं. इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खिशातली नाणी किंवा इतर काही वस्तू असेल तर मग ती बाहेर काढून ठेवायला सांगितली जाते. एअरपोर्टवरची चांगली गोष्ट म्हणजे इथे ठिकठिकाणी तुम्हाला चार्जिंग पोर्ट्स मिळतात. जवळपास तास दीड तास वाट बघितल्यानंतर माझ्या फ्लाईटची अनाउन्समेंट झाली. मी ही विंडो सीट सिलेक्ट केलेली. इथे ही उलटी झाल्यास बॅग देण्यात आलेली. आजूबाजूच्या सगळ्या वस्तू चेक करून झाल्या तरी काही फ्लाईट उडायचं नाव घेईना. जवळपास अर्ध्या तासानंतर फ्लाईट चालू लागली. फ्लाईटने आकाशात झेप घेईपर्यंत सगळीकडे अंधारच पसरलेला. वर आकाशात गेल्यावरती मोबाईलला नेटवर्क पण पकडत नाही, म्हणून टाइमपासला काहीच नव्हतं. जवळपास सव्वा तासानंतर फ्लाईट एकदाशी लँड झाली. एअरपोर्टवरती मला न्यायासाठी गोपाल आलेला. अशा प्रकारे माझा फ्लाईटचा प्रवास व्यवस्थित पार पडला. बाकी देवा काळजी.